सार्थ करारे राष्ट्रभक्ती निस्वार्थ करारे एकजुटीने कार्य करा या देशाचे या साथी बना अनसाथ करारे मातृभूमी ही आज पुकारे जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव गंगाधर टिळक आणि त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते। लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच कुशाग्र व बुद्धीचे होते। आत्मविश्वास आणि निर्भीडपणा हेच त्यांचे गुण होते। 1877 मध्ये त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये पदवी मिळवली। केशरी व मराठा ही वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली। शेतकऱ्यांना एकत्र यावे म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले। लोककल्याणासाठी त्यांनी अनेक कामे केली म्हणूनच त्यांना लोकमान्य टिळक असे म्हटले जाते। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपत्तीचे घेतो। अन्यायाविरुद्ध गुलामगिरी विरुद्ध पेटवून उठून आपली ज्वलंत लेखणी आणि विचाराद्वारे जनतेला स्वराज्याचे बालकरू पाजणारे आणि सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून समाजामध्ये एकात्मेची भावना निर्माण करणारे महान स्वातंत्र्य सेनानी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। त्यांचे मूळ नाव केशव असे होते। टिळक हे अत्यंत हुशार विद्यार्थी होते। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना त्यांनी केली। या सिंह गर्जनेमुळे स्वराज्याचा नाममंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला। लोकमान्य टिळकांची लेखणी जणू तलवार होती, त्यांच्या वक्तृत्वाला धार होती। भारतीय जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी दिली। लोकमान्य टिळक म्हणजे लोकांनी स्वीकारलेले। लोकमान्य टिळक म्हणजे लोकांनी स्वीकारलेले। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद जय महाराष्ट्र। जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। ते लहानपणापासूनच हुशार होते। पुढे त्यांनी BA आणि AL चे शिक्षण पूर्ण केले। शिक्षण संपल्यानंतर त्यांनी पुण्यातील एका खाजगी शाळेत गणित व इंग्रजीचे शिक्षक म्हणून रुजू झाले, परंतु काही मतभेदांमुळे त्यांनी ही नोकरी सोडली। भारतीय विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्ता शिक्षण देण्यासाठी त्यांनी सरकारी आदर्श आणि विष्णू शास्त्री शिंपळकर यांच्या सहाय्याने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। टिळकांवर इंग्रज सरकारने देशद्रोहाचा खटला चालवत 6 वर्ष हद्दपार अशी शिक्षा त्यांना सुनावली। तुरुंगात त्यांनी गीत रहस्य हे पुस्तक लिहिले। 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले। जय हिंद जय भारत।